नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नाईट ड्युटी संपलेली आहे. ड्युटी संपून मी घरी चालली आहे. ही आहे नालासोपाराची कायम अशी असणारी गर्दी. नालासोपारा वेस्टला आलं की सरळ समोर आलं की पंचमुखी हनुमानजीचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. येता येता मी स्टार बाजारमध्ये गेली, कारण थोडं दूध वगैरे संपलं होतं, तर मग घेऊन आली. रस्त्यामध्ये स्टार बाजार पडतो. स्टार बाजारमध्ये फळभाज्या खूप स्वस्त मिळतात, तर त्याच्यामुळे मग मी इकडूनच घेऊन जाते. घरी आले की मी पहिलं बाल्कनीमध्ये जाते. आज बाल्कनीमध्ये छान अशा छोट्या छोट्या चिमण्या आल्या होत्या आणि ह्या रोजच येतात, कारण कोणी नसलं ना तर मग खूप अशा चिमण्या इकडे येतात, कारण मी तांदूळ वगैरे टाकलेले असतात संध्याकाळी, तर ते खायला येतात. तर आज माझ्याकडे कोकणी स्टाईलमध्ये फणसाची भाजी बनणार आहे. तर कोवरी असते, छोटी फणसाची फणस असतो छोटा, त्याची मी भाजी आज बनवणार आहे. तर अजून काय गावाला फणस आलेले नाही आहेत, पण मुंबईला सगळ्या भाज्या इझिली मिळून जातात. तर हे पक्षी माझ्या बेडरूमच्या खिडकीमध्ये येतात आणि हेही रोजचे येतात आणि खूप आवाज करत असतात दुपारी. तर भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कुकरला एक शिट्टी लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही मिक्सरला लावायचं असेल तर मिक्सरला ही भाजी लावू शकता, पण मी खलबत्त्याच्या जो खलबत्ताने ठेचायचं असतं त्याच्याने मी भाजी ठेचली. इझिली होऊन जाते पटकन. आणि आता फोडणी घालणार आहे भाजीला. तर फोडणीमध्ये मी तेल घातलं आहे. तेलामध्ये बारीक केलेली लसूण घातली आहे, मिरची घातली आहे, जिरं मोहरी घातली आहे. तर या भाजीमध्ये आहे ना जिरं आणि मोहरी थोडी जास्तच घालायचे आहे आणि नंतर कढीपत्ता घालायचा आहे. थोडंसं लसूण ब्राऊन झाली की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा छानसा परतला की मग त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हळद टाकून झाल्यानंतर जो आपण फणस वाटलेला होता तो टाकून घ्यायचा. छानसा परतून घ्यायचा आणि झाकण मारून ठेवायचं. 5 ते 7 मिनिटामध्ये आपली भाजी रेडी होते. आपल्याला चवीपुरतं नंतर मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर वरून भरपूरशी कोथिंबीर आणि भरपूरसं खोबरं टाकून आपली भाजी रेडी होते. स्पेशल फणसाची तेलीपेक्षा आज एक्स्ट्राची कामं आहेत, कारण आज थोडंसं वेगळं काम घेतलेलं आहे. तर इकडे मला वालही असतात, त्याचं बी मी गेल्या वर्षीचं काढून ठेवलं होतं आणि नंतर मी लावलंच नव्हतं. तर आता मला त्या चवळी लावायच्या आहेत. तर ह्या आहे, मी मोहरी पेरली होती. मोहरीची झाडं आहेत, छोटी आहेत, अजून झाली नाही आहेत. तर ह्या बिया आहेत त्या मी आता कुंडीमध्ये घालणार आहे, कारण लास्ट टाईम मी एकच चांगलं बी माझं झालं होतं आणि त्याला भरपूर अशा चवळीच्या शेंगा लागल्या होत्या आणि त्यातल्याच मी ह्या बियाला सुकून ठेवलेलं होतं. आणि हे बघा, हे मी गावावरून ओव्याचं झाड आणलं होतं, म्हणजे ह्याची भजी बनवतात ओव्याची, खायला खूप छान लागतात. आणि तर छोटंसं एकदम झाड आणलं होतं. ते जगेल की नाही जगेल याची थोडी शंका होती, पण खूप छान असं हे ओव्याचं झाड जगलं आणि आता ग्रो पण खूप छान झालेलं आहे आणि बाजूला भरपूर अशी झाडं त्याची लागलेली आहेत. तर ह्या झाडाजवळ गेलं ना तर ओव्याचा खूप असा स्मेल येतो. थोडंसं पान जर गळलं, या पानाला आपला हात लागला ना तरी ओव्याचा वास भरपूर असा या पानांना आहे. तर बघूया आता ही झाडं आपली कधी येत आहेत ती चवळीची. तर ह्याच्या बाजूला मिरचीचं झाड आहे. मिरच्या आता संपल्या आहेत, भरपूर अशा मिरच्या लागल्या होत्या, मिरच्या पण संपल्यात. तर कुठल्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितलं असेल तुम्ही मिरची वगैरे काढताना. आणि कढीपत्त्याची पण झाडं आहेत, ती मी गावावरून आणली आहेत. तर अशी छोटी मोठीशी अशी माझी बाग आहे आणि ह्या बागेला मी भरपूरसं जपते. आणि ह्या झाडांसाठी मी खतही स्वतः बनवते, जे आपलं घरचे भाज्या फळांची आवरणं असतात त्याच्यापासून. आणि ही आहेत वाल मी पेरले होते. वाल म्हणजे जे वरणे असतात ते पेरले होते आणि त्याची पण थोडीशी झाडं इथे आलेली आहेत. बहुतेकशी कामं माझी आटपून झालेली आहेत आणि अर्णव पण आलेला आहे. स्कूलचे आया है. तर मगाशी मी म्हटलं की आज थोडंसं एक्स्ट्राचं काम वाढलेलं होतं आणि माझं कपाट भरपूर खराब झालं होतं. भरपूर दिवस मी झाले की ते सरळ लावलं नव्हतं. कपड्यांना इस्त्री पण केल्या नव्हत्या. खूप दिवस इस्त्री करायची पण काही इस्त्रीला मुहूर्त भेटत नव्हता. आणि आज तो मुहूर्त मिळाला आहे आणि थोडी बहुतशी इस्त्री करून ठेवायची, कारण जॉबला जाताना अचानकमध्ये ड्रेस घालायचा आहे, तर मग लगेच इस्त्री करायला पॉसिबल होत नाही.
आणि मग थोडेसे ड्रेसची इस्त्री केलेली असले की फटाफट आपण घालू शकतो. तर आज थोडं कपाट पण लावायचं होतं बरोबर. आणि म्हणजे कसं मग कपडे पण आपल्याला व्यवस्थित मिळतात, नाहीतर मग रोजचे सुकवलेले कपडे असेच टाकलेले असतात, तर मग शोधावं लागतं की आज काय घालू. तर म्हणून मग मी थोडीशी कपड्यांच्या घड्या केल्या, थोडीशी इस्त्री केली आणि छान असं कपाट लावून घेतलं. बघूया आता किती दिवस ते कपाट तसंच राहतंय. आजचं जेवण आम्हाला चिकन चपाती, डाळ चपाती, भात बनवाय. काय खातो? चिकन मस्त मस्त. मी खाते भाजी, फणसाची भाजी. आज माझा अभ्यास घेणार आहे. बोल. मी घेणार आहे. हा आज टीचर झाले. टीचर आज मी हिंदी घ्यायची. कोणता लेसन घ्यायचा? भाई भाईचं प्रेम झालं ना. काय करायचंय ते तुला माहिती काय असतं? मग टीचर शिकवते की नाही शिकवत? देशभर मर मिटने की हरदम धून सी रहती. वीरों के बलिदान से शिकवलं टीचरने. मग हे दिलं का नाही? मग कशाला नको आता? काय नको? हे झालं वीरों का प्रणाम. आणि हे दिलं हमारे देश की धरती ऐसी है. अभ्यास कर. देश की मिट्टी का कण कण है जिन्हें प्राण से प्यारा. गंगा जमुना बहती है, देश चमका हिंद वतन का तारा. काय शिकू? इनकम्प्लीट असेल ते मला नको. लिहायला घेतो पर्यंत. प्रणाम ऐसे वीरों को, सौ सौ बार हमारा यह ऐसी धरती है जहाँ पर गंगा जमुना बहती. सगळी कामं झाली. आता कपडे वाळत घालायचे बाकी राहिले होते, ते पण घालून घेते आता. कारण नाईटवर राहिल्यानंतर भरपूरशी कामं अशी होऊन जातात, पण झोप अधुरी राहते. तर आता आम्ही दुपारच्या झोपा काढणार आहोत, कारण अर्णव पण सकाळी लवकर उठतो, मी पण सकाळी लवकर उठते, कारण म्हणून दुपारची झोप तर आता पाहिजेच पाहिजे.
कारण माझी तर झोप कधी पूर्णच होत नाही. मला तर अशा जांबाई येत असतात की काय बोलू. हा बघा, हा तर असा झोपा काढतो की काय बोलून सोय नाही. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आतासाठी बाय.